काय काय कवडा शिवत कवडा शिवत मग अशी कवडी लढत होती का लढत होती आई नव्हती म्हणून आईची आठवण येत होती म्हणून हो मग छकुली बाबांना सांग अजून मी छोटी आहे आईची आठवण येणारच मला पण आता आई छकुलीला सोडून कुठेही जाणार नाही उद्यापासून ऐकलं का आई जेवणच उद्या जान्हवीचा केसचा निकाल आहे फायनली जान्हवीच्या आयुष्यातून जयंत कानेटकरचा अध्याय कायमचा संपणार होता पण त्यासाठी जानूला खूप मोठी परीक्षा द्यावी लागली आहे आणि सिद्धिराज माझा तर विश्वासच नाही बसत आहे की संतोष दादांनी खरंच जानूसाठी साक्ष दिली कसं शक्य आहे म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ना संतोष दादा स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कुणासाठी कधीही काही करत नाही आणि आज त्यांनी स्वतःहून जानूसाठी साक्ष दिली म्हणजे प्रगतीच म्हणायची काय झालं असं हसताय का कोर्टाच्या बाहेर काय करताय मी ते वीणा मला बाहेर घेऊन आली तिला बोलायचं होतं महत्वाचं होतं काय बोलायचं ते वरदच्या शाळेची फी भरायची आहे ना त्याविषयी बोलायचं होतं त्याचीच तजवीज करत होतो ऐका ना दादा केवढं खोटं बोलणार तुम्ही वीणा वहिनींनी सगळं खरं खरं सांगितलंय मला तो जयंतचा माणूस काय सांगत होता तुम्हाला हे बघा संतोष दादा पैशांपुढे तुम्हाला कुठलंही नातं महत्वाचं वाटत नाही हे माहिती आहे मला कसं आहे जयंतच्या माणसाने तुम्हाला जितके पैसे दिले त्यापेक्षा दुप्पट पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण तुम्ही आत कोर्टात खरी साक्ष दिली तरच जयंतने विश्वाच्या आईला मारलाय हे सगळं सत्य तुम्हाला आज सांगावं लागणार अच्छा म्हणजे खरं बोलण्याचे दुप्पट पैसे सिद्धू दादा जयंत यातून वाचणार नाही यातून सुटणार नाही ही गोष्ट पक्की आहे पण जर तुम्ही आज जाऊन जान्हवीची बाजू घेतली नाहीत तर मग हे पैसे तुम्हाला मिळणार नाही आणि बघा घरच्यांसमोर हिरो बनण्याची संधी जी आहे ती सुद्धा हुकवाल तुम्ही त्यामुळे जो काय निर्णय असेल तो तुमचा आहे खरं बोलायचं खोटं बोलायचं खरं बोलायचं ठीक आहे मी जानूसाठी ही साक्ष द्यायला तयार आहे शाबाश थोडा शहाणपणा आहे तुमच्यात चला तू हो पुढे मी आलोच पैसे ठेवून आलो तिकडे कुठे तिथे झाला अरे पण एवढे पैसे चला चला म्हणजे संतोष दादांनी पैसे घेऊन साक्ष दिली सिद्धिराज कसा आहे हो हा स्वतःच्या बहिणीच्या बाजूने उभं राहण्यासाठी सुद्धा त्याला लाच द्यावी लागते खरंच माझा ना विश्वासच नाही बसत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये की संतोष दादाला ना कायम नात्यांपेक्षा पैसे जास्त महत्वाचे असतात पण हे काय हे सगळं आईला कळलं तर तिला किती वाईट वाटेल जाऊ दे खरंच कुणाच्या तरी बाजूने उभं राहण्यासाठी ज्याला पैसे द्यायला लागतात त्याच्याबद्दल काय बोलायचं आता ऐक ना भाऊ उगाच मनाला लावून घेऊ नकोस कसा का होईना संतोष दादा जान्हवीच्या बाजूने उभा राहिलाय ना आणि जित्याची खोड मिल्याशिवाय जात नाही ना ते खरंय पैसे तर तो आधीपासूनच घ्यायचा फक्त चुकीच्या गोष्टींसाठी निदान आत्ता पैसे घेऊन त्यांनी जान्हवीला मदत तरी केली आहे यातच आपण समाधान मानूया असं मला वाटतं भावना नको टेन्शन घेऊस उगाच कसं आहे ना आईने टेन्शन घेतलं तर छकुलीला पण फार टेन्शन येतं मग रडायला लागते हो की नाही आईला सांगू थोडं आशाईला भावना थोडं जसं एका सॉरीनी मला माफी मिळू शकत नाही ना तसा जयंतच्या 1000 वेळा सॉरी बोलल्याने त्याने केलेल्या अक्षम्य चुका भयंकर गुन्हे माफ केले जाऊ शकत नाहीत
हे जर का मला तेव्हा माहित असतं ना तर या नीच माणसासोबत लग्न करायला मी कधीच तयार झाले ना. नाही जानू, नो, हे तू बरोबर नाही केलंस. नो, तू अशी कशी फसवू शकतेस मला? नो जानू, तू माझ्यापासून लांब जाऊ शकत नाहीस. तू लांब गेलीस तर मी जाऊ शकणार नाही. तू नाही जगू शकत. तुला का दिसत नाहीये? माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला का दिसत नाहीये? कळायलाच हवं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. किती प्रेम आहे. का दिसत नाहीये तुला माझं प्रेम जानू? का दिसत नाहीये? 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 का? सगळ्यांनी तुला माझ्यापासून तोडलंय, पण मी हे कालही सोडणार नाहीये. नाही सोडणार मी. कोणालाच नाही सोडणार. कोणालाच नाही सोडणार मी. अजिबात नाही सोडणार. अजिबात नाही. जानू, तू या जगात माझ्यासाठी आली आहेस. या जगात पण एकमेकांसाठी जन्माला आलोय जानू. एकमेकांसोबत राहणार आहोत आपण. कायमचे एकमेकांसोबत राहणार आहोत. जानू, साहेब, काम झालंय ना. मी सांगितल्याप्रमाणे इथला एक माणूस आपल्या बाजूने करून घेतलायस की नाही? हो साहेब. गुड.